मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील बाबळे फाट्याजवळ अज्ञात अवजड वाहनाने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका 42 वर्षीय युवकाचा जागीच निधन झालं आहे, तर दुसरा युवक जखमी झाला. चेतन कुमार शिवाजी पाटील, राहणार पित्रेश्वर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे असं मयत युवकाचं नाव. घटनास्थळावरून माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे जात असताना त्यांनी जखमींची विचारपूस करत मयताची तपासणी केली. शिरपूर येथील चेतन कुमार शिवाजी पाटील आणि मनोहर माळी दोघेही जण मार्केटिंग म्हणून कार्यरत आहेत. 5 वाजेच्या सुमारास चेतन कुमार पाटील आणि मनोहर पाटील दोघेही जण काम आटोपून मोटरसायकलने शिरपूरकडे येत असताना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील बाबळे फाटा येथे भरधाव वाहनाने मोटरसायकलला मागून जोरात धडक दिली. या अपघातादरम्यान माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे धुळ्याकडे जात असताना त्यांना अपघाताची घटना दिसल्याने डॉक्टर सुभाष भामरे यांनी तत्काळ दोघांची तपासणी केली. यावेळी चेतन कुमार शिवाजी पाटील यांना डोक्याला मार लागल्याने त्यांचं जागीच निधन झालं होतं, तर मनोहर माळी गंभीर जखमी झाले होते. मयत चेतन कुमार पाटील यांच्या लहान भावाचा देखील 6 महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. घरातील संपूर्ण जबाबदारी चेतन कुमार यांच्यावरती होती. चेतन कुमार पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई वडील असा परिवार आहे.